ॲनिमल किंगडमकडे आपण डिटेलमध्ये अभ्यासासाठी जाण्याच्या अगोदर सर्वप्रथम बाळांनो आपल्याला काही बेसिक कन्सेप्ट माहिती असणं आवश्यक आहे. तर मी या पाठामध्ये सर्वप्रथम येणाऱ्या बेसिक कन्सेप्टचा अभ्यास घेतो आणि मग नंतर आपण या टायटलकडे जाऊया. तर बेसिक कन्सेप्टमध्ये सर्वप्रथम लेकरांनो सेल म्हणजे काय हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. याचा अभ्यास तुम्ही केलाच असेल. सेल म्हणजे पेशी, पण नेमकं सेल म्हणजे काय? दी फंडामेंटल स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ इज कॉल्ड सेल. पहा लेकरांनो, सेल म्हणजे काय? दी फंडामेंटल structural and functional unit of life. Unit of life is called cell. सेल म्हणजे काय? दी फंडामेंटल स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ कॉल्ड सेल. जीवनाचं रचनात्मक आणि कार्यात्मक जे मूलभूत घटक आहे, या मूलभूत घटकाला आपण लेकरांनो सेल असे म्हणतो. फंडामेंटल या शब्दाचा अर्थ मूलभूत असा होतो. फंडामेंटल स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ, जीवनाचं मूलभूत रचनात्मक आणि कार्यात्मक घटक जे आहे यालाच आपण सेल असे म्हणतो, यालाच आपण पेशी असे म्हणतो. हे शिकून चालत नाही लेकरांनो, तो कन्सेप्ट तुम्हाला समजला पाहिजे. दी फंडामेंटल स्ट्रक्चरल युनिट ऑफ लाईफ. आता फंडामेंटल स्ट्रक्चरल युनिट ऑफ लाईफ म्हणजे काय? मल्टी सेलर ऑर्गॅनिझम्स मध्ये लाईफची पहिली सेल जी आहे, द फर्स्ट सेल ऑफ लाईफ इन मल्टी सेलर ऑर्गॅनिझम इज बेटा झायगोट. याला आपण झायगोट असे म्हणतो. याला झायगोटच का म्हणतो याचा पण आपण अभ्यास केलेला आहे. झायगो या शब्दाचा अर्थ पेर असा होतो. झायगो या शब्दाचा अर्थ जोडी असा होतो. मेल आणि फिमेल गॅमेट, हा मेल गॅमेट आणि हा फिमेल गॅमेट या दोघांपासून हे सेल तयार झालेली आहे आणि म्हणून या सेलला झायगोट असे म्हणतात. झायगो म्हणजे पेर. झायगोट इज अ फर्स्ट सेल ऑफ लाईफ इन मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम्स. मल्टी सेलर ऑर्गॅनिझमच्या लाईफची पहिली सेल जी आहे ती म्हणजे लेकरांनो झायगोट. आता फॉर एक्झाम्पल माझ्या लाईफची पहिली सेल जर कोणती असेल तर झायगोट. आता पहा लेकरांनो, या झायगोट मध्ये डिवायडेशन झालं, झायगोट डिवाइड झाला आणि झायगोट डिवाइड होऊन याच्यापासून अनेक सेल तयार झाल्या. झायगोट मध्ये डिव्हिजन झालं आणि याच्यापासून अनेक सेल्स तयार झाल्या, मल्टी सेलर. आणि लेकरांनो याच्यामध्ये सेल डिव्हिजन झाल्याच्या नंतर अशा प्रकारे अनेक सेल्स निर्माण झाल्या. बोर्डकडे लक्ष द्या. अनेक सेल्स निर्माण झाल्या आणि अनेक सेल्स निर्माण होऊन त्या सेलपासून बाळांनो अशा प्रकारे एक स्ट्रक्चर निर्माण झाली. लुक ॲट दी बोर्ड. अशा प्रकारे लेकरांनो या ठिकाणी ही एक स्ट्रक्चर निर्माण झाली. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं होतं, या रचनेचं मूलभूत घटक काय असेल, ही स्ट्रक्चर या ठिकाणी निर्माण झाली. माझ्या शरीरावर हात पाय नाक कान डोळे पाठ पोट केस ओठ नख दात हे अवयव माझ्या बॉडीवर आलेले आहेत. माझी रचना तयार झालेली आहे. मग ही रचना कुणापासून तयार झाली, कशापासून ही रचना तयार झाली? तर ही रचना एका सेल पासून तयार झाली, झायगोट पासून तयार झाली, अर्थात सेल पासून तयार झाली. म्हणून लेकरांनो सेल इज द फंडामेंटल स्ट्रक्चरल युनिट ऑफ लाईफ. फक्त लेकरांनो एखादी स्टेटमेंट पाठ करणे वेगळं, नीटसाठी पाठ करून चालत नाही. नीटसाठी तुमचे कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजेत. आणि कन्सेप्ट क्लिअर कसे असावेत तर असे असावेत
सेल इज द फंडामेंटल स्ट्रक्चरल युनिट ऑफ लाईफ. अरे बाबा, स्ट्रक्चरल युनिट ऑफ लाईफ म्हणजे काय? तर ही जी रचना बनलेली आहे, या रचनेचा मूलभूत घटक काय असेल? तर सेल असेल. पहा लेकरांनो, या ठिकाणी हे भिंत आहे. हे भिंत कशाने बनलेली आहे? हे वॉल कशाने बनलेली आहे? अनेक ब्रिक्सनी बनलेली आहे. ज्याप्रमाणे अनेक विटा एकत्र येतात आणि भिंत तयार होते, म्हणजे या वॉलचं स्ट्रक्चरल युनिट काय असेल? ब्रिक्स असतील. अगदी त्या पद्धतीनं या ठिकाणी ही रचना निर्माण झाली. पहा, या ठिकाणी अशा प्रकारे हे रचना निर्माण झाली बेटा. तर हे निर्माण झालेली जी रचना जी आहे, या रचनेचं मुख्य घटक काय आहे? ही रचना कशापासून बनली? ही स्ट्रक्चर कशापासून बनली? तर हे स्ट्रक्चर सेल पासून बनली. आणि म्हणून लेकरांनो, सेल म्हणजे काय? दी फंडामेंटल स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. च्या पैकी मी फक्त तुम्हाला त्याला स्ट्रक्चरल युनिट का म्हणतात ते सांगितलेलं आहे. आणखीन फंक्शनल युनिट ऑफ लाईफ असे का म्हणतात हे सांगितलेलं नाही. आणि पहा लेकरांनो, तर या सेल पासून ही रचना तयार होते आणि म्हणून आपण सेल इज द फंडामेंटल स्ट्रक्चरल युनिट ऑफ लाईफ असे म्हणतो. पहा लेकरांनो, सेल इज द फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. सेलला सुद्धा फंडामेंटल फंक्शनल युनिट ऑफ लाईफ असे सुद्धा म्हणतात. व्हाय इट इज कॉल्ड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ? तर मग चला ते जाणून घेऊयात. पहा लेकरांनो, या ठिकाणी जी सेल आहे, ही सेल मी बाहेर घेतोय. अशा प्रकारे हे एनिमल सेल आहे. एनिमल सेल आहे. आणि बाळांनो, या सेलच्या मध्ये या ठिकाणी मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट असते. आपण 8वी 9वी 10वी मध्ये 8th 9th 10th मध्ये तुम्ही अभ्यास केलाच असेल. हे मायटोकॉन्ड्रिया आहे. सेल ऑर्गॅनेल आहे. त्याचा डिटेल अभ्यास आपण नंतर अभ्यासूयात. मायटोकॉन्ड्रिया काय आहे? मायटोकॉन्ड्रिया इज अ पॉवर हाऊस ऑफ द सेल. पॉवर हाऊस ऑफ द सेल. सेलचं पॉवर हाऊस जे आहे, ते पॉवर हाऊस म्हणजे कोण आहे? मायटोकॉन्ड्रिया. व्हाय इट इज कॉल्ड पॉवर हाऊस? दैनंदिन जीवनामध्ये कधी तुम्ही शब्द ऐकलेला असेल. एखाद्या शहराला विद्युत पुरवठा करणारे एक मोठं युनिट असेल, त्याला सुद्धा आपण पॉवर हाऊस असे म्हणतो. म्हणजे जो एनर्जी सप्लाय करतो, मग ते मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रिकल असेल, कायनेटिक असेल, कोणती एनर्जी असेल, एनर्जी सप्लाय करणाऱ्या त्या घटकाला आपण पॉवर असे म्हणतो. तसं शहराला विद्युत पुरवठा करणाऱ्या त्या युनिटला आपण पॉवर हाऊस म्हणतो. अगदी त्याच पद्धतीनं या सेलला एनर्जी ज्याच्यापासून मिळते त्याला आपण मायटोकॉन्ड्रिया असे म्हणतो. मायटोकॉन्ड्रियातनं सेलला एनर्जी मिळते आणि म्हणून मायटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस ऑफ दी सेल असे आपण म्हणतो. पहा लेकरांनो, मग मायटोकॉन्ड्रियातनं एनर्जी का मिळते? कारण फूड मटेरियल जे आहे, ग्रीन प्लांट्स युटिलाइज लाईट एनर्जी ऑफ सन. ग्रीन प्लांट सूर्याची एनर्जी ॲब्सॉर्ब करतात, त्याचं रूपांतर केमिकल एनर्जीमध्ये करतात आणि ते कार्बोहायड्रेट मधली एनर्जी जी आहे, ते कार्बोहायड्रेटचं या मायटोकॉन्ड्रियाच्या मध्ये ऑक्सिडेशन होतं, ब्रेकडाऊन होतं आणि फूड मटेरियलचं मायटोकॉन्ड्रियाच्या मध्ये ब्रेकडाऊन झाल्याच्या नंतर ते लाईट एनर्जी ऑफ सन ज्या फूडमध्ये स्टोअर्ड होती, ती एनर्जी तर रिलीज होते आणि त्या एनर्जीचा वापर करून सेल हे फंक्शन्स कॅरी करते. सेलच्या ज्या ऍक्टिव्हिटी ज्या आहेत, सेलचे जे कार्य आहेत, ते सेलचे कार्य कॅरी आउट करण्यासाठी एनर्जीचा वापर केला जातो आणि ती एनर्जी या मायटोकॉन्ड्रियातनं मिळते. मायटोकॉन्ड्रियातनं एनर्जी मिळाली म्हणून सेल कार्य करते. सेल कार्य करते म्हणजे टिश्यू काम करतो. टिश्यू काम करतो म्हणजेच लेकरांनो ऑर्गन वर्क करतोय. ऑर्गन फंक्शनल होतोय म्हणजे ऑर्गॅनिझम फंक्शनल होतोय. म्हणजे माझं लाईफ काय आहे? माझं लाईफ लेकरांनो हे फंक्शनल आहे. अर्थात मी ब्रीदिंग करतोय, डायजेशन होतंय, सर्क्युलेशन होतंय, मुवमेंट करतोय. हे सगळे फंक्शन्स कॅरी आउट करण्यासाठी एनर्जी लागते आणि ही एनर्जी आपल्याला कशातून मिळते? तर या मायटोकॉन्ड्रियातनं मिळते. आणि मायटोकॉन्ड्रिया कशामध्ये आहे? सेलच्या मध्ये आहे. सो सेल इज द फंडामेंटल फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. पहा लेकरांनो, सेल हे फंडामेंटल स्ट्रक्चरल युनिट आहेच आहे, पण सेल हे फंडामेंटल फंक्शनल युनिट सुद्धा आहे.
कारण सेलच्या मध्ये मायटोकॉन्ड्रिया असते आणि मायटोकॉन्ड्रियामुळे एनर्जी मिळते आणि त्या एनर्जीमुळे सर्व फंक्शन्स होतात. जर लेकरांनो या मायटोकॉन्ड्रियाच्या मध्ये एनर्जी निर्माण नाही जर झाली तर सेल फंक्शनल होत नाहीये, सेल कार्य करत नाही, अर्थात ऑर्गन कार्य करत नाही, अर्थात ऑर्गॅनिझम कार्य करू शकत नाही. आणि म्हणून सेल म्हणजे काय तर आता व्यवस्थित समजून घ्या लेकरांनो. सेल इज नथिंग बट द फंडामेंटल, द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ कॉल्ड सेल. यालाच आपण सेल असे म्हणतो. लेकरांनो सेल हे फंडामेंटल, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ एक्सेप्ट व्हायरसेस. IIIMP पहा लेकरांनो, एक्सेप्ट व्हायरसेस, एक्सेप्ट व्हायरसेस, एक्सेप्ट व्हायरस. व्हायरस मध्ये सेल हे फंडामेंटल, स्ट्रक्चरल, फंक्शनल युनिट ऑफ लाईफ म्हणून कार्य करत नाही. का? कारण व्हायरस हे असेल्युलर आहेत. व्हायरसेस आर दी नॉन सेल्युलर, अर्थात असेल्युलर. आणि म्हणून सेल हे फंडामेंटल, स्ट्रक्चरल, फंक्शन युनिट ऑफ लाईफ इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी रचनात्मक आणि कार्यरत्मक घटक म्हणून सेल काम करते, एक्सेप्ट व्हायरसेस. व्हायरसेसमध्ये सेल नसते कारण व्हायरसेस हे असेल्युलर आहेत. आणि म्हणून म्हटलं जातं बाळांनो, व्हायरसेस आर दी कनेक्टिंग लिंक बिटवीन द लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. व्हायरसेसला कनेक्टिंग लिंक बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग म्हणतात, कारण तो नॉन लिव्हिंग प्रॉपर्टी पण दाखवतो आणि लिव्हिंग प्रॉपर्टी पण दाखवतो. नॉन लिव्हिंग प्रॉपर्टी कोणती? व्हायरसेस आर असेल्युलर, हे नॉन लिव्हिंग प्रॉपर्टी आहे. लिव्हिंग त्याला म्हणा, सजीव त्याला म्हणा ज्याच्यामध्ये सेल आहे. ज्याच्यामध्ये सेलच नाही आहे त्याला आपण लिव्हिंग म्हणू शकत नाही. बाळांनो व्हायरसेस हे असेल्युलर आहेत म्हणून ते नॉन लिव्हिंग प्रॉपर्टी झाली. मग लिव्हिंग प्रॉपर्टी कोणती आहे तर व्हायरसच्या मध्ये जेनेटिक मटेरियल आहे. ते जेनेटिक मटेरियल मे बी सिंगल स्टँडर्ड डीएनए, मे बी डबल स्टँडर्ड डीएनए, सिंगल स्टँडर्ड आरएनए, डबल स्टँडर्ड आरएनए, हे जेनेटिक मटेरियल व्हायरसच्या मध्ये आहे. आणि जेनेटिक मटेरियल असणे हे लिव्हिंगची प्रॉपर्टी आहे. म्हणजे व्हायरसेस शोज द कॅरेक्टर ऑफ बोथ नॉन लिव्हिंग एज वेल एज लिव्हिंग. Therefore, viruses are the connecting link between living and non-living. आणि म्हणून लेकरांनो अशा प्रकारे हे सेल म्हणजे काय इन डिटेल मध्ये मी आपल्याला